दिल्लीहून शिर्डीला येणारा विमान हवेत भरकटला असून येवला तालुक्याच्या पूर्व भागात हे विमान कमी उंचीवर असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या विमानाचं सुरक्षित लँडिंग सुरतमध्ये करण्यात आलं आहे। अधिक माहिती अशी की दिल्लीहून शिर्डीच्या दिशेनं निघालेलं विमान सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास शिर्डीमध्ये लँड होणार होतं। मात्र खराब हवामान असल्यामुळे शिर्डीला लँड करण्याची परवानगी मिळाली नाही। त्यामुळे सदर विमान हे हवेतच घिरट्या घालत असताना ते चुकून येवल्याच्या हवाई हद्दीमध्ये आलं। येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील गावावरून हे विमान कमी उंचीवरून घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांनी आपत्कालीन यंत्रणेला फोन केले। त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली। येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे व तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तात्काळ शिर्डी एटीसी व नाशिक एटीसी यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता सदर विमानाची इमर्जन्सी लँडिंग सुरत विमानतळावर करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्यामुळे विमानातील प्रवाशांसह येवला तालुक्यातील नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री 7:45 ते 8च्या दरम्यान एक विमान घिरट्या घालत येवला तालुका पूर्व भागात घिरट्या घालत असल्याची माहिती गावातील नागरिकांकडून प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर विमान हे दिल्ली टू शिर्डी असं प्रवास करत होतं, पण हवामान खराब असल्यामुळे सदर विमान हे येवला तालुक्यातील पूर्व भागात फिरत होतं। त्यानंतर वरिष्ठ कडून माहिती प्राप्त झाली आहे की सदर विमान हे सध्या सुरतकडे रवाना झालं असून तेथे लँड होणार आहे।